पुण्याजवळच्या एका छोट्या गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता. गावात तो खूप हुशार म्हणून ओळखला जायचा. पण त्याची एक वाईट सवय होती. तो प्रत्येक गोष्टीत स्वतःचाच फायदा पाहायचा. एकदा गावात एक वृद्ध साधू आले. त्यांनी सांगितले, माझ्याकडे एक अशी घंटा आहे की जी वाजवली की टडिंग असा आवाज येतो आणि त्या आवाजामुळे माणसाच्या मनातील खरा विचार बाहेर पडतो. गणेशच्या डोळ्यात चमक आली. त्याने विचार केला, ही घंटा माझ्याकडे असली तर मी सगळ्यांचे गुपित जाणून घेऊ शकतो. तो साधूकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मला ती घंटा द्या, मी तिची काळजी घेईन. साधूने शांतपणे हसत घंटा त्याला दिली आणि म्हणाले, लक्षात ठेव, ही घंटा फक्त सत्यासाठी वापर. दुसऱ्या दिवशी गणेशने ती घंटा वाजवली. टडिंग. त्याच्या मनातला पहिला विचार बाहेर आला, मला गावातील लोकांवर राज्य करायचं आहे. गावकऱ्यांनी हे ऐकले आणि ते चकित झाले. गणेश लाजला. तो पुन्हा घंटा वाजवतो. टडिंग. यावेळी त्याच्या मनातला लोभी विचार बाहेर पडतो, मी सगळ्यांचे पैसे घेऊन श्रीमंत होईन. गावकरी रागावले. त्याला समजलं की घंटा दुसऱ्यांची नाही तर स्वतःचेच खरे रूप दाखवते. तो साधूकडे गेला आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा, मी चुकीचा होतो. साधू म्हणाले, बाळा, घंटा नाही बदलली, पण तू बदलू शकतोस. त्या दिवसापासून गणेश प्रामाणिकपणे वागू लागला. त्याने गावासाठी काम केले, गरिबांना मदत केली. काही दिवसांनी पुन्हा घंटा वाजली. टडिंग. यावेळी आवाज आला, मला सगळ्यांची भली करायची आहे. गावकरी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. बोध. खरा बदल बाहेरच्या वस्तूंनी नाही तर आपल्या मनाच्या विचारांनी होतो. मन शुद्ध असेल तर प्रत्येक टडिंग आपल्यासाठी सोन्याचा आवाज ठरतो. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.